हॅलो. द्वितीय वर्ष कला अर्थशास्त्र स्पेशल पेपर 1 मायक्रो इकॉनॉमिक्स अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्र च्या व्याख्यान क्रमांक 2 मध्ये मी डॉक्टर संभाजी पगार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. व्याख्यान क्रमांक 2 ला सुरुवात करण्यापूर्वी व्याख्यान क्रमांक 1 ची थोडक्यात उजळणी आपण करूया. व्याख्यान क्रमांक 1 मध्ये आपण अर्थशास्त्र जो काही विशेष असणार आहे, स्पेशल असणार आहे, त्याची काही विषय रचना आहे तिचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे. एकूण 4 पेपर असणार आहेत. तर या 4 पेपरची जी काही परीक्षा पद्धती आहे, त्याच्यानंतर त्यांना असणारे क्रेडिट आहे, यांचा आढावा आपण मागील लेक्चरला घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण आत्ता जो बघतोय तो सूक्ष्म अर्थशास्त्र याची ओळख मागील लेक्चरला आपण करून घेतलेली आहे. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो काही अभ्यासक्रम आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निर्धारित केलेला जो अभ्यासक्रम आहे त्याचाही आढावा आपण मागील लेक्चरला घेतलेला आहे. त्याच्यानंतर या अर्थशास्त्र स्पेशलची साधारणतः परीक्षा कशी असेल, मग ती इंटरनल एक्झामिनेशन असेल किंवा युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन असेल, त्याला असणारे क्रेडिट, कंटिन्युअस इव्हॅल्युएशनच्या असणाऱ्या मेथड्स यांचा आढावा आपण मागील लेक्चरला घेतलेला आहे. या व्याख्यानाचं सत्र नियोजन बघूया आपण. यात आपण अर्थशास्त्र हा जो विषय त्याची व्याख्या आपण बघणार आहे, त्यांच्या व्याख्या बघणार आहेत. इयत्ता 12वी मध्ये तुम्ही अर्थशास्त्राच्या काय व्याख्या आहे या सविस्तर व्याख्या बघितल्या, परंतु त्याची उजळणी म्हणून आपण अर्थशास्त्राच्या व्याख्या बघणार आहोत. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र ही काही अर्थशास्त्राची जी काही अभ्यास शाखा आहे त्याची अर्थ आणि व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत आणि या संदर्भातील जे काही विद्यापीठाला संभाव्य प्रश्न आहेत, विद्यापीठाच्या परीक्षेत किंवा अंतर्गत मूल्यमापन परीक्षेत असणारे जे काही प्रश्न आहेत त्यांचा आढावा आपण यात घेणार आहोत. ओके. साधारणतः अर्थशास्त्र या विषयाची उत्क्रांतीचा जर आपण आढावा घेतला तर अगदी सुरुवातीला प्राचीन काळात साधारणतः अर्थशास्त्र हा जो काही विषय होता, हा विषय साधारणतः तत्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा राज्यशास्त्राचा एक भाग म्हणून अर्थशास्त्राकडे त्या ठिकाणी बघितलं जायचं. आणि अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र जरी असलं, ते अर्थाशी संदर्भात म्हणजे पैशाशी संदर्भात, म्हणजे ते फक्त पैसा मिळवण्यासंदर्भात नाही तर पैशाचा विनियोग करण्यासंदर्भात असेल किंवा एखाद्या वस्तूची किंमत ठरवण्या संदर्भात असेल, या संदर्भात अर्थशास्त्र हे अभ्यास करत असलं तरीही सुरुवातीच्या काळामध्ये अर्थशास्त्र हे समाजशास्त्राचा एक वेगळा अभ्यास विषय नव्हता, तर तो एक तत्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्राचा एक भाग म्हणून अर्थशास्त्राकडे त्या ठिकाणी बघितलं जायचं. परंतु साधारणतः 1976 मध्ये ॲडम स्मिथ नावाचा जो अर्थशास्त्रज्ञ आहे त्याने अन इन्क्वायरी इन टू द नेचर, कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन यामध्ये हा ग्रंथ त्याने लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्याने अर्थशास्त्र हा विषय इतर विषयांपासून कसा वेगळा आहे हे त्याने त्यात मांडलं. आणि मग तेव्हापासून अर्थशास्त्र ही एक, हे जे काही तत्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र हे जे काही समाजशास्त्र आहेत त्यांच्यापासून अर्थशास्त्र हे कसं वेगळं आहे हे त्याने दाखवून दिलं. आणि मग त्याच कारणाने ॲडम स्मिथला आपण अर्थशास्त्राचा जनक म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. आपणा सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे की अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे आणि मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा, आता आपण बघितलंय की आर्थिक वर्तणूक म्हणजे फक्त पैसा मिळवण्यासंदर्भात नाही तर तो पैसा खर्च करण्यासंदर्भात असेल, वस्तूची किंमत ठरवण्यासंदर्भात असेल, अर्थशास्त्र जे आहे त्या अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. सर्वात महत्त्वाचं की जे प्युअर सायन्स किंवा जे शास्त्र आहेत त्या शास्त्रात असणारे जे काही सिद्धांत आहेत हे सिद्धांत साधारणतः हे त्रिकालबाधित सत्य असतात. म्हणजेच उदाहरणार्थ जर आपण पाण्याचं सूत्र बघितलं तर H2O हे पाण्याचं सूत्र आहे आणि हे पाण्याचं सूत्र साधारणतः पृथ्वीवर H2O हे पाण्याचं सूत्र आहे. तर आपण पृथ्वीचा ग्रह सोडून दुसऱ्या ग्रहावर जरी गेलो तरी साधारणतः हा जो काही H2O फॉर्म्युला हे जे सूत्र आहे ते सूत्र बदलणार नाही आहे. परंतु सामाजिक शास्त्रामध्ये असणारे जे काही नियम आहेत हे नियम स्थल सापेक्ष आहे. याचाच अर्थ जर समजा आपण एखादं ठिकाण बदललं तर त्या ठिकाणाबरोबर अर्थशास्त्राचे नियम जे आहेत ते नियम निश्चितपणे बदलणार आहेत किंवा ते कालसापेक्ष आहे. याचाच अर्थ ते कालानुसार बदलणार आहे. उदाहरणार्थ
उबदार कपडे जे आहेत त्या उबदार कपड्यांची जी काही किमती आहेत या किमती थंडीच्या दिवसांमध्ये त्या ठिकाणी वाढलेल्या दिसतात आहे. इतर कालावधीमध्ये त्या किमती कमी असतात. म्हणजे ते त्या किमतींमध्ये कालानुरूप बदल झाला आहे आणि म्हणून अर्थशास्त्राचे नियम आहे हे जे नियम हे कालसापेक्ष किंवा स्थलसापेक्ष आहेत असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता अर्थशास्त्राच्या अनेक व्याख्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत, परंतु अर्थशास्त्राची एक सर्वसमावेशक व्याख्याचा जर आपण विचार केला तर अमर्यादित मानवी गरजा आणि मर्यादित उत्पादन संसाधनं यांचा मेळ घालणारं जे काही शास्त्र आहे ते शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र अशी एक विस्तृत किंवा व्यापक व्याख्या अर्थशास्त्राची केली जाते. आपणा सर्वांना माहिती आहे की मानवाच्या ज्या काही गरजा आहेत या गरजा अमर्यादित आहेत आणि त्या अतृप्तिक्षम आहेत, म्हणजे त्या कधीही पूर्ण न होणार आहेत. परंतु या गरजा पूर्ण करण्यासाठीची जी काही उत्पादन संसाधनं आहेत ही उत्पादन संसाधनं दुर्मिळ आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणावर स्कॅर्सिटी आहे. आणि मग म्हणून आपल्या ज्या काही अमर्यादित मानवी गरजा आहेत त्या अमर्यादित मानवी गरजांचा आपल्याला मर्यादित उत्पादन संसाधनांशी मेळ घालावा लागतो आणि हे मेळ घालण्याचं कार्य हे अर्थशास्त्र करत असतं. अशी एक अर्थशास्त्राची विस्तृत व्याख्या जी आहे ती विस्तृत व्याख्या करता येते. आता सूक्ष्म अर्थशास्त्र हा एक अर्थशास्त्राची एक उपशाखा आहे. अर्थशास्त्राच्या साधारणतः इयत्ता 12वीत तुम्ही बघितलंय की 2 उपशाखा आहेत. एक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी जी आहेत ती म्हणजे स्थूल किंवा समग्र अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राचा जर आपण सुरुवातीला समजा विचार केला तर अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी साधारणतः सनातनवादी आणि नवसनातनवादी किंवा आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या पद्धतींचा त्या ठिकाणी वापर किंवा अवलंबन केलेला आहे आणि त्याद्वारे आर्थिक विश्लेषण जे आहे ते आर्थिक विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु प्राध्यापक रॅगन फिश यांनी 1933 मध्ये सूक्ष्म आणि समग्र असं वेगळं विश्लेषण अर्थशास्त्राचं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचे जनक म्हणून रॅगन फिश यांच्याकडे त्या ठिकाणी बघितलं जातं. साधारणतः हा जो काही मायक्रो इकॉनॉमिक्स मधला जो मायक्रो म्हणजे सूक्ष्म हा जो काही शब्द आहे हा शब्द मायक्रोस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. साधारणतः सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे अभ्यासले जाणारे जे विषय आहेत ते विषय म्हणजे विशिष्ट उपभोक्ते, उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूंचा त्या ठिकाणी विशिष्ट वस्तूंच्या किंमत संदर्भातील असेल, किमती निर्धारणासंदर्भातील असतील. तर हा जो अभ्यास आहे हा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात त्या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट उपभोक्ते, उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तू इत्यादी लहानात लहान घटकांचा अभ्यास करते. तर याच्या उलट जे काही स्थूल अर्थशास्त्र आहेत हे स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संदर्भात म्हणजेच एकूण रोजगार किंवा एकूण उत्पादन किंवा एकूण बचत असेल किंवा सर्वसाधारण किंमत पातळी असेल असे काही समग्र जे काही आर्थिक घटक आहेत या आर्थिक घटकांचा अभ्यास हा समग्र अर्थशास्त्रात त्या ठिकाणी केला जातो. तुर्तास आपण सूक्ष्म अर्थशास्त्र हा जो घटक आहे हा घटक त्या ठिकाणी अभ्यासणार आहेत. मग या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या केलेल्या आहेत, परंतु आपण या ज्या काही विस्तृत व्याख्या आहे त्या विस्तृत व्याख्यांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्रात एक व्यक्ती किंवा विशिष्ट गटातील जे काही आर्थिक क्रिया आहेत त्यांचा अभ्यास केला जातो. परंतु अर्थशास्त्रज्ञांनी ज्या काही विस्तृत व्याख्या केल्या आहेत त्यापैकी प्राध्यापक के.ई. बोल्डिंग यांची व्याख्या आहे ती म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट किंमत, मजुरी, उत्पन्न, विशिष्ट उद्योग तसेच विशिष्ट वस्तू यांचा अभ्यास जो आहे हा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात त्या ठिकाणी केला जातो अशी व्याख्या के.ई. बोल्डिंग यांनी त्या ठिकाणी केली आहे. याच्या आधी आपण बघितल्याप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्र हे आर्थिक घटकांचा बारकाईने त्या ठिकाणी अभ्यास करतं आणि म्हणूनच त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. आणि याच्यात असणारे जे काही अभ्यास विषय आहेत हे अभ्यास विषय निश्चितपणे सूक्ष्म असणार आहेत. म्हणून ते अभ्यास करताना संबंध अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करता एखाद्या विशिष्ट उद्योग संस्थेचा किंवा विशिष्ट कुटुंबाचा किंवा एखाद्या वस्तूच्या किमती निर्धारणासंदर्भातला जो काही अभ्यास आहे हा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्र अशा प्रकारे आर्थिक घटकांचा बारकाईने अभ्यास त्या ठिकाणी
केला जातो. दुसरी व्याख्या मारिस डॉब यांची आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स इज द मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमी. आपण विज्ञानामध्ये ज्याप्रमाणे बारकाईने अभ्यास करण्यासाठी मायक्रोस्कोपिकचा आपण वापर करत असतो, त्याचप्रमाणे की मॉरिस डॉब असं म्हणता की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मपणे मूल्यमापन करणारे शास्त्र जे आहे ते शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय.